सर्वांना नमस्कार। आज आपण कर्क राशीच्या पुरुषाबद्दल अतिशय साध्या सोप्या भाषेत माहिती समजून घेणार आहोत। कारण माझ्याकडे जे जातक येतात ते अनेक वेळा मला प्रश्न विचारतात की कर्क पुरुष इतके इमोशनल का असतात, भावुक का असतात, ते त्यांच्या कुटुंबासाठी इतके झोकून का देतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्यासोबतचा होणारा संसार कसा असतो। जर तुमच्या आयुष्यात कर्क राशीचा पुरुष असेल किंवा तुम्ही त्यांच्याशी लग्नाचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। कारण या सगळ्या राशींचे स्वभाव गुणधर्म समजले तर तुमचा पूर्णपणे दृष्टिकोन बदलू शकतो। आता कर्क रास काय आहे तर कर्क राशी राशी चक्रातील चौथी राशी आहे। कर्क म्हणजे खेकडा आणि खेकड्याचा एक स्वभाव असतो की परिस्थिती पाहून नमतं घ्यायचं आणि वेळ आली की जोरदार आक्रमण करणं। हा स्वभाव कर्क राशीच्या पुरुषांमध्ये स्पष्ट दिसतो। आता कर्क राशी जर आपण निसर्ग कुंडलीत पाहिली तर ती चतुर्थ स्थानात येते। कर्क राशी काय आहे तर कर्क राशी ही स्त्री राशी आहे, जलतत्वाची आहे आणि तिचा राशी स्वामी चंद्र आहे। म्हणून हे पुरुष कर्क राशीचे पुरुष डोक्यापेक्षा हृदयाने जास्त विचार करतात, नात्यांना जास्त महत्व देतात। हे लोक अतिशय इमोशनल असतात आणि त्याच वेळी न्यायप्रिय पण असतात। कुटुंबासाठी जगणं हा त्यांचा स्वभाव असतो। त्यांच्या आयुष्यात पहिल्या क्रमांकावर नेहमी त्यांचं कुटुंब येतं। ते जे काही करतात ते त्यांच्या कुटुंबासाठीच करतात। पैसे कमवतात तेही त्यांच्या कुटुंबासाठीच कमवतात। कर्क राशीच्या पुरुषाच्या दृष्टीने जर त्यांचं समाधान म्हणजे काय तर स्वतःच्या कुटुंबाला गरजेपेक्षा जास्त देणं हेच त्यांचं यश असतं। हे पुरुष खूप साधे असतात, यांना स्वतःच्या कपड्यांमध्ये रस नसतो। त्यांची बायको जे देईल ते घालतात। त्यांच्या आयुष्यात कुठेही दिखावा नसतो, फक्त जबाबदारी असते। आणि कर्क राशीचे पुरुष अत्यंत धार्मिक असतात, भावना त्यांच्यामध्ये प्रचंड असते आणि त्याच भावनेतून ते प्रचंड परिश्रम करतात। त्यांचं लक्ष कुठेही इकडे तिकडे नसतं आणि आपण आणि आपला संसार एवढंच त्यांचं जग असतं। त्यांच्या दृष्टीने त्यांची पत्नीच सर्वात सुंदर व्यक्ती असते। म्हणून 12 राशींमध्ये कर्क पुरुष हा अतिशय सुंदर जोडीदार मानलेला आहे। पण इथे एक मोठा नियम आहे आणि जो समजला नाही तर संसार हा नक्की बिघडतो। कर्क पुरुषांच्या आयुष्यात त्यांच्याशी वलय निर्माण केलेले असतात। त्यांनी पहिल्या सर्कलमध्ये कोण असतं तर त्यांची आई, दुसऱ्यामध्ये बायको आणि मुलं आणि तिसऱ्यामध्ये त्यांचे इतर जवळचे नातेवाईक। आता लक्षात ठेवा, कर्क राशीच्या पुरुषाच्या बायकोने आईबद्दल एक जरी शब्द चुकीचा बोलला तर इथे नातं तुमचं तुटू शकतं। हे सर्वात मोठं सत्य आहे। म्हणून कर्क पुरुषांशी लग्न करायचं असेल तर एक नियम लक्षात ठेवा, तुमच्या सासूबाईंबद्दल कधीही वाईट बोलायचं नाही। जरी भांडण झाली तर लगेच माफी मागायची, तरच तुमचा संसार टिकतो, नाहीतर सततची भांडणं होत राहतात आणि याचा परिणाम असा होतो की कधी कधी संसारही तुटू शकतो। कर्क पुरुष पैसा चांगला कमवतात कारण त्यांच्या लाभस्थानात शुक्राची वृषभ रास येते, म्हणून सर्व भौतिक सुख यांना चांगली मिळतात। तुमच्या धनस्थानात सूर्याची सिंह रास असल्यामुळे ते कुटुंबाला अगदी राजासारखं ठेवतात। त्यांच्या दृष्टीने त्यांचं कुटुंब म्हणजे त्यांचं राज्य असतं। ते कुटुंबाला सुख देण्यासाठी अत्यंत धडपड करतात आणि पण एक यांचा दोष आहे, त्यांचा संसार टिकणं किंवा न टिकणं हे संपूर्णतः त्यांच्या आईवर अवलंबून असतं। जर बायकोने आईला सांभाळलं तिच्यासारखी सुखी कोणी नाही। कारण कर्क पुरुष मुलांना खूप प्रेम देतात, त्यांना कधी मारत नाहीत, त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात। आता कर्क राशीच्या जर विवाहाबद्दल आपण सांगितलं, कर्क राशीच्या पुरुषांनी कुठल्या राशीशी लग्न केल्यावर तुमचा उत्तम जोडीदार असू शकतो तर कर्क राशीसाठी मीन राशी आहे, वृश्चिक राशी या दोन्ही उत्तम मानलेल्या आहेत। कारण काय इथे जलतत्व समान आहे, त्याच्यामुळे भावना जुळतात आणि मग धनुराशी सुद्धा चालू शकते। पण कुंभ राशीशी मात्र अजिबात लग्न करू नये, कारण कुंभ आणि कर्क या मृत्यू षडाष्टक योगातल्या राशी आहेत। नात्यांमध्ये भावना संपतात, समजूत संपते, म्हणून हे लग्न टाळावं। विवाहाच्या वयाबद्दल बोलायचं झालं तर कर्क पुरुषांचा विवाह साधारणपणे 30व्या वर्षी किंवा 30 नंतर होतो। जर तुमचा चंद्र खूप बलवान असेल तर मात्र 24व्या वर्षी पण होऊ शकतो। पण हे जर योग टळले तर 30 नंतर तुमचे विवाह हे होऊ शकतात। आणि जर शनी बिघडलेला असेल पत्रिकेत तर मात्र विवाह विलंबाची आपली पत्रिका समजावी, म्हणजे 36 नंतर वगैरे विवाह होऊ शकतो। एकंदरीत कर्क पुरुष म्हणजे प्रेम, जबाबदारी, कुटुंब आणि त्याग। जर तुम्ही त्यांना समजून घेतलं तर हा माणूस आयुष्य घडवतो आणि नाही समजलं तर नातं मात्र तुटू शकतं। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या ॲस्ट्रो तृप्ती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।
जय ज्योतिष. धन्यवाद.